नमस्कार, मी सीमा कुचेरिया. वेगवेगळ्या सणांची, वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो. अक्षय तृतीया. अक्षय या शब्दातच अक्षय तृतीया याचा अर्थ लपलेला आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही तिथी अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणूनच या दिवशी केलेली कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट त्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणूनच या दिवशी सोने चांदी खरेदी करणे, नवीन वस्तू घेणे, घरात लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तू घेणे याची प्रथा आहे. त्याचबरोबर शुभ कार्य करणे, जसे लग्न आहे, गृहप्रवेश आहे, वास्तुशांती आहे, हे देखील या दिवशी केले जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. म्हणूनच या दिवशी न विचारता, कुठलंही पंचांग न पाहता, कोणतीही शुभ वेळ न पाहता या दिवशी दिवसभरात आपण आपले शुभ कार्य करू शकतो. गृहप्रवेश म्हणा, वास्तुशांती म्हणा, याला कोणतेही पंचांग न पाहता हा मुहूर्त साधला जातो. या दिवशी दान पुण्याचे देखील खूप महत्त्व आहे. गोरगरिबांना, गरजूंना आंबा, कलिंगड, खरबूज, द्राक्ष इत्यादी ऋतुजन्य फळे दान करणं हे मोठं पुण्य मानलं जातं. या दिवशी माठ दान करणे, पानपोई उघडणे हे देखील पुण्याचे काम समजले जाते आणि हे आपण केलेले पुण्य अक्षय होते अशी समजूत आहे. म्हणूनच या दिवशी दान धर्माला अतिशय जास्ती महत्त्व आहे. या दिवशी महालक्ष्मीची पूजा करून आपण तिची विशिष्ट कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. सुवासिनींना वस्त्र, फुले दान करणे, त्याचबरोबर सौभाग्याच्या वस्तू दान करणे हे देखील पुण्य फलप्राप्तीचे एक लक्षण आहे. या दिवशी श्री विष्णूंचा अवतार परशुराम यांचा जन्म देखील झाला होता. म्हणून या दिवशी परशुराम जयंतीचा सण देखील साजरा केला जातो. त्याचबरोबर जैन धर्मामध्ये या दिवसाला अतिशय जास्ती महत्त्व आहे. जैन लोक वर्षभर वर्षी तप करतात आणि त्याचा पारणा म्हणजेच उपवास सोडण्याचा विधी हा अक्षय तृतीयेला केला जातो. अशा प्रकारे विविध वस्तूंची खरेदी करून, दानधर्म करून आपण या दिवसाचे पुण्य प्राप्त करू शकतो आणि अशा प्रकारे अक्षय तृतीया हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करू शकतो. अशाच प्रकारची आमची वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपले जीवन सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आनंदाने भरलेले राहो. धन्यवाद.